बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर लोणार या तालुक्यामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा बोजावरा उडावल्याचं दिसतंय। आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रत्यक्ष या गावाची पाहणी करून होत असलेल्या जलजीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। जे मतदारसंघातील शेवटचं गाव आहे मेहकर मतदारसंघाचं, त्या ठिकाणी मी आलेलो आहे। तुम्ही या इकडे जरा दाखवा त्यांना, तिकडे बघा। आणि तसंच त्या ज्या महिला आणि त्या वरती चढतात ते जरा गाव बघा। या गावामध्ये अतिशय उंचीवरून नागरिक खाली हंडे वगैरे घेऊन येत आहेत आणि हंडे भरून या ठिकाणी हंडे भरतायत आणि 500 मीटरपर्यंत म्हणजे अर्धा किलोमीटर सर्वसाधारणपणे सगळं असं चढत जात आहेत वरती। म्हणजे येताना रिकाम्या हंड्यानी आणि वरती चढताना भरलेल्या हंड्यानी एक एक दोन दोन हंडे घेऊन ही सगळ्या महिला मंडळ जी आहे ते गावामध्ये जाते। आता कुठे फेब्रुवारी महिन्याची ही 20 तारीख आहे आणि मार्च महिना, एप्रिल, मे सगळं यायचे आहेत। पाण्याचं दुर्भिक्ष सुरू झालेलं आहे, पाण्याचा प्रचंड या ठिकाणी दुष्काळ आहे। आणि या गावामध्ये आणखी विशेष म्हणजे या गावामध्ये जी काही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जी काही पाईपलाईन आहे हे सुमारे 2-3 वर्षापासून हे काम सुरू आहे, ते तसंच पडलेलं आहे। आणि मी आज जरा अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो की ताबडतोब मला पाणी पाहिजे, आम्हाला ह्या गावाला फक्त पाणी पाहिजे, तुमच्या तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगू नका, आम्हाला पाणी देण्यासाठी तुमच्या सगळ्या यंत्रणेला तुम्ही सतर्क करून हे पाणी या गावाला कसं लवकरात लवकर मिळेल अशा सूचना मी आज त्यांना दिलेल्या आहेत। बघू यांचा आणखी 1-2 महिन्यामध्ये पाठपुरावा करून जिथे काही पाईपलाईनचे लिकेजेस झालेले आहेत, काही ठिकाणी नुसतं यांनी पाणी हे जे नळ आहेत, नळ फक्त नळाच्या तोट्या काढून पाईपलाईन अंतर्गत अंतरलेली आहे, पण मुख्य जी टाकी आहे ती टाकी झालेली नाही। इथून तिकडं आणखी ती टाकीला हे पाणी कनेक्ट केलेलं नाही।